लाडकी बहिणींना लाडक्या पटपट सर्वांनी चेक करायचंय। गॅसचा हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। बऱ्याच लाडक्या ताईंच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत, सबसिडी जमा झालेली आहे। गॅस हप्ता कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला जमा झालाय एकदा त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत का। 830 रुपये काही ताईंच्या अकाउंटला आले असतील, काही त्यांच्या अकाउंटला कमी आले असेल, पण लाडक्या ताईंना हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला आतापर्यंत गॅसचा हप्ता, सिलेंडरचा हप्ता भेटलेला आहे पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय। आणि बघा आतुरता लागलेली आहे, म्हणजे 15 हप्त्याची सप्टेंबर महिन्याचा हप्ता, लाडक्या बहिणीचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे। 1500 भेटणार आहेत का 3000 भेटणार आहेत का भाऊबीजेला जास्त पैसे भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर 15वा हप्ता नेमका कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे, कोणती तारीख असणार आहे, या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। तर लाडक्या ताईंनो काल दसऱ्यानिमित्त या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दसरा मेळाव्यामध्ये एक मोठी घोषणा देखील केलेली आहे। ती घोषणा देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। तर लाडक्या ताईंनो आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना 14वा हप्ता जमा झाला आहे का पटपट सर्वांनी सांगायचंय, कारण की 14वा हप्ता जमा झाला असेल तरच 15वा हप्ता भेटणार आहे। लाडक्या ताईंनो ज्या ताईंना 12वा 13वा 14वा हप्ता भेटलेला नाहीये, त्यांची ई-केवायसी झाली आहे, तर त्या ताईंना वाटतं की सर आम्हाला पण आता हप्ता भेटेल का। त्यांना लाडक्या ताईंनो तुमच्या याद्या अजून पूर्ण कंप्लीट झालेल्या नाहीयेत, त्याच्यामुळे यावेळेस तरी तुम्हाला हप्ता भेटणार नाहीये। ई-केवायसी 2 महिन्याची असणार आहे। ई-केवायसी झाल्यानंतर तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची। तर चला आता वेळ न वाया व्हिडिओला सुरुवात करूया। नेमकं कोणत्या ताईला पैसे जमा होणार आहेत, किती रुपये जमा होणार आहेत आणि ई-केवायसी बाबत काय मोठी बातमी समोर आली, ती सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता, गेम चेंजर हा हप्ता असणार आहे। लाडक्या ताईंनो या हप्त्याबद्दल बऱ्याच लाडक्या ताईला उत्सुकता लागलेली आहे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल। आणि लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, गॅसचा हप्ता वर्षामध्ये 3 गॅस सिलेंडर या ठिकाणी लाडक्या ताईंना भेटत असतात। 2 सिलेंडर ऑलरेडी मागे भेटले होते आणि 1 गॅस सिलेंडरचे पैसे आता अकाउंटला जमा होत आहेत। उज्ज्वला योजना, अन्नपूर्णा योजना या योजनेनुसार तुम्हाला हे पैसे जमा होत आहेत। तर लाडक्या ताईंनो तुमच्या अकाउंटला जमा झाले आहेत का नाही, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या नावावर गॅस सिलेंडर आहे का पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांनी एक मोठी घोषणा केलेली आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये आणि ई-केवायसी ज्या लाडकी ताईंची होणार आहे त्यांना या ठिकाणी पुढचे हप्ते 100% भेटणार। त्या लाडक्या ताईंनी काळजी करायची गरज नाहीये, या गोष्टी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेल्या आहेत। त्याच्यामुळे 2 महिने या ठिकाणी 2 महिने तुमचे अजून बाकी आहेत। ई-केवायसी पटपट सर्वांनी करून घ्यायची आहे आणि ई-केवायसी मध्ये काही इश्यू येत असेल ते तुम्हाला मी नंतर सांगतो, पण लवकरात लवकर ई-केवायसी करायची आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला 2 महिन्यानंतर तुमचे हप्ते चालू होणार आहेत, काळजी करायची गरज नाहीये। आणि आता 15वा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे, बऱ्याच लाडक्या ताईंचा आता हा प्रश्न येत आहे की सर हा हप्ता कधी नेमका वाटप होणार आहे, 15वा हप्ता कधी भेटणार आहे। तर सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बनवणार, त्याला व्हिडिओला तर सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 15वा हप्ता या ठिकाणी 2 ऑक्टोबर म्हणजे काल या ठिकाणी 2 ऑक्टोबर होती, दसऱ्यानिमित्त हप्ता वाटप झालेलं नाही। बऱ्याच ठिकाणी वाटत होतं की बऱ्याच लाडक्या ताईला वाटत होतं की दसऱ्यानिमित्त सरकार पैसे टाकते की काय। दसरा बघा 14वा हप्ता भेटला होता, 15वा हप्ता सप्टेंबर महिन्याचा संपून गेलाय, सप्टेंबर महिना पूर्ण संपून गेलाय तरी हप्ता भेटला नाही। ऑक्टोबर महिना या ठिकाणी 3रा दिवस आहे तरी पण हप्ता अजून या ठिकाणी भेटलेला नाहीये। तर दसऱ्यानिमित्त हप्ता भेटलेला नाहीये, ही गोष्ट डायरेक्ट तुम्हाला मी सांगत आहे। त्यानंतर बघा आता पुढची तारीख आहे 6 ऑक्टोबर, सोमवार आहे बघा 6 ऑक्टोबर आणि ही 6 तारीख पण खूप महत्वाची लाडकी ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, मागचे 2-3 वेळेस 6 तारखेला प्रत्येक महिन्याच्या 6 तारखेला 5-6 तारखेला पैसे जमा होत होते। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 6 तारखेला जर जमा व्हायचे असतील तर त्याच्या अगोदर 2-3 दिवस तुम्हाला GR येणं खूप गरजेचं आहे। म्हणजे आज आहे 3 तारीख, 3-4 आज आणि उद्या GR येणं खूप गरजेचं आहे। रविवारी आता बघा सुट्टी असल्यामुळे GR सरकारी कामं बंद असतात, त्याच्यामुळे आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे, आज आणि उद्या GR येणं खूप गरजेचं आहे। जर वितरणाचे आज आणि उद्या GR जर आला, सरकारची जर एखादी अधिकृत माहिती समोर आली तर 6 तारखेला सोमवारी या ठिकाणी तुम्हाला हप्ता वाटप होऊ शकतोय। तर लाडक्या ताईंनो बघा 6 तारखेला हप्ता कधी वाटप होईल, आज आणि उद्या GR आला किंवा आदिती तटकरे मॅडम यांनी घोषणा केली तर आणि तरच तुम्हाला 6 तारखेला हप्ता जमा होणार आहे, ही गोष्ट तुम्हाला मी डायरेक्ट सांगत आहे। त्याच्यानंतर बघा 8 ते 10 ऑक्टोबर या ठिकाणी वाटपाचे मोठे चान्सेस आहेत। 8 ते 10 तारखेला जर आज उद्या GR नाही आला, पुढच्या आठवड्यात 6-7 तारखेला जर GR आला तर 8 ते 10
11 तारखेपर्यंत तुम्हाला हप्ता वाटप या ठिकाणी सुरुवात होणार आहे। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा। 8 ते 10 मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, 8 ते 10 या तारखेच्या दरम्यान तुम्हाला मागे पुढे बघू शकता, 1-2 दिवस मागे पुढे होईल, पण या तारखेमध्ये तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार। कारण की एक महत्त्वाची अपडेट समोर आली होती, पण लाडके बहिणी त्याच्यासाठी GR येणं खूप गरजेचं आहे। सरकारने लवकरात लवकर हे हप्ता टाकायला पाहिजे। त्याच्यानंतर बघा 11 ऑक्टोबर मागच्या वेळेस मागचा जो हप्ता होता कोणता 14वा हप्ता तो भेटला होता सप्टेंबर महिन्याच्या 11 तारखेला। तर 11 तारीख ही पण मग लक्षात ठेवा, 8 ते 10 तुम्हाला ते सांगितलं, 11 तारीख या तारखेमध्ये तुम्हाला हप्ता भेटायचे चान्सेस भरपूर आहेत। तर लाडकी बहीण त्याच्यानंतर बघा डायरेक्ट नंतर मग आता ऑक्टोबर 18 जर या 2-3 दिवसामध्ये जर ह्या वेळेस पैसे जर नाही भेटले तर तुमचा हप्ता पुढे जाईल आणि 18 तारखेला दिवाळी असणार आहे बघा। दिवाळी सुरुवात होणार आहे, भाऊबीज असणार आहे। जर सरकारने जर असा विषय केला की बाबा भाऊबीजी निमित्त जर वाटप जर करायचं झालं सरकारला, तर या ठिकाणी भाऊबीज या ठिकाणी उजळणार आहे आणि भाऊबीज जर उजळली तर ती 2 हप्ते एकत्र टाकायला पाहिजे सरकारने, कारण मागच्या वेळेस देखील सरकारने 2 हप्ते एकत्र टाकले होते। तर लाडके बहिणी कुणाकुणाला असं वाटतंय की 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत, कारण की बघा बऱ्याच लाडक्या या ठिकाणी वाट बघत बसल्यात की आमचा सणाचा कार्यक्रम आहे, सण सुदीला चांगले आम्हाला पैसे भेटतात, लहान मुलांना वगैरे कपडे घ्यायचे असतात किंवा काही कारणास्तव त्यांना सणानिमित्त पैसे लागतात। 1,500 रुपये काहीच होणार नाहीये, तर 3,000 रुपये अकाउंटला या ठिकाणी यावेत, म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर अकाउंटला जमा व्हावा असं कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतंय। कारण की बघा हे पैसे आपण सरकारकडे मागत नाहीयेत, हे आपल्या हक्काचे पैसे आहेत, लाडक्या बहिणीच्या हक्काचे पैसे आहेत। आपण लाडक्या बहिणी काही त्यांना पैसे एक्स्ट्रा टाका म्हणत नाही। सप्टेंबर महिना ऑलरेडी संपलेला आहे, सप्टेंबर महिना संपलाय, ऑक्टोबर महिना चालू झालाय आणि ऑक्टोबर महिना जर चालू झाला असेल, दिवाळी जर ऑक्टोबर महिन्यामध्येच असेल, तर या ठिकाणी जसं मागच्या वेळेस निवडणुका लागले की सरकार पैसे टाकतंय, त्याचबरोबर आता निवडणुका नाही लागल्या ठीक आहे, पण आता सरकारची ज्यावेळेस गरज होती सरकार 2 हप्ते एकत्र टाकते, पण यावेळेस आपली गरज आहे, या ठिकाणी लाडक्या बहिणीची गरज आहे। त्याच्यामुळे यावेळेस 2 हप्ते लाडक्या बहिणीला भेटायला पाहिजेत असं या ठिकाणी कोणाकोणाला लाडक्या द्यायला वाटते पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। 18 ऑक्टोबरला दिवाळी सुरू होणार आहे आणि GR येणं खूप गरजेचं आहे लाडक्या द्यायला। मागच्या वेळेस सरकारने एक गेम केलेला आहे, तो म्हणजे की GRच काढला नाही। मागच्या वेळेस एकच GR काढला, छोटा GR काढला, तो मोठा GR म्हणजे लाडक्या बहिणीचा ओपन कॅटेगरी मधला GR त्यांनी काढला नव्हता। जवळजवळ 3400-3500 कोटी रुपयांचा जो GR असतो तो GRच काढला नाही। या GR जर काढला नाही तर लाडक्या ताईंना समजणार नाही की किती आकडा ऍक्च्युअली लाडक्या ताईंना पैसे येतात। त्याच्यामुळे सरकारने यावेळेस GR काढावा ही सरकारकडे विनंती आहे आणि मागचे पण किती पैसे वाटप झाले होते त्याचा पण GR पब्लिश करावा हा पण सरकारकडे विनंती आहे। तर लाडके ताईंनो, सर्व लाडक्या ताईंच्या वतीने मी सरकारकडे पुन्हा मागणी मागतोय की यावेळेस 2 हप्ते एकत्र टाकायला पाहिजेत। सरकार एकच हप्ता टाकणार ही पण गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळ्याला माहिती आहे, लहान पोराला पण माहित झालंय की सरकार आता आपल्याकडे काही देत नाही, जे महिन्याचे हप्ते त्याच महिन्याचे न देता पुढच्या महिन्यात टाकायला लागले। त्याच्यामुळे यावेळेस पण सरकार एकच महिना टाकणार आहे हे सगळ्याला माहिती आहे, पण सरकारकडे आपल्याला मागणी करत राहावं लागणार आहे। हातावर हात ठेवून शांत बसून राहणार जमणार नाही लाडके ताईंनो। आपण जर आवाज नाही उठवला तर सरकार पुढे घेत जाणार आहे। ऑक्टोबर महिना संपत आला, ऑक्टोबर महिन्याचा पण भेटणार नाही, सप्टेंबरचा पण भेटणार नाही, मग हळूहळू पुढे घेत जाणार आणि हळूहळू सरकार लाडकी बहिणी योजना बंद करेल असं लाडके ताईंना वाटतंय। त्याच्यामुळे सर्वांनी पटपट यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की सपोर्ट आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा लाडके ताईंनो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।